मिसाचे हेतू स्वर्गवासी क्लेरा फ्रान्सिस डाबरे स्मरणार्थ देणार फ्रान्सिस चिमा डाबरे, स्वर्गवासी फ्रान्सिस डायस, साधना डायस, जोसेफ डायस स्मरणार्थ देणार आठवण परिवार. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्या सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधुभगिनो, या मिसावलीमध्ये आपण सहभागी होत असताना थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया, आपलं अंतःकरण शुद्ध करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वधमा बंधुभगिनीजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व वैगैरे मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मर्या, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे फिलिपेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. फिलिपे येथील महागुरू आणि प्रसेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना ख्रिस्त येशूचे दास पौल आणि तिमिती ह्यांच्याकडून देव आपला पिता
आणि प्रभू येशू ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. मला तुमची एकंदर जी आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि पुन्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात आणि समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेने भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावी. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या फळाने तुम्ही भरून जावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनाच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. परमेश्वराची कृती साक्षात वैभव आणि महिमा आहे. त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा आठवितो. त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनात दाखल देऊन आपल्या कृत्याचे सामर्थ्य दाखविले आहे. प्रतिसाद. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. जय घोष. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता आपले अंतरचक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचनामुळे निर्माण होणारी आशा कोणतीही ही तुम्ही ओळखून घ्यावी. हालेलुया. 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका शब्दात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला. तेव्हा ते त्याच्या पालथीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्यांच्यासमोर होता. येशूने शास्त्रांना परुषांना विचारले, शब्दात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ येऊन बरे केले आणि जाऊ दिले. मग त्यांना म्हटले, तुम्हापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर तो शब्दात दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण पहिलं वाचन हे संत पॉलचं फिलिप करास या पत्रातून घेतलेलं आहे. नव्या करारामध्ये सगळ्यात जास्त पत्र संत पॉलची आहेत. संत पॉल एक झुंजार प्रवक्ता, न थकणारा संदेष्टा आहे. प्राणाची आहुती देणारा आणि अखंड मिशनरी प्रवास, नेहमी सुवार्ता प्रसारक आणि अशा प्रकारचा माणूस. त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ संकटे आली, परंतु न डगमगता न घाबरता त्याने त्याची सुवार्ता प्रसाराचं काम चालू ठेवलं. जणू काही त्याचं जीवन त्याचं जिवंत राहणं हे ख्रिस्तासाठी एक होतं. ख्रिस्तासाठी जगणं आणि ख्रिस्तासाठी मरणं हेच त्याच्या जीवनाचं ध्येय होतं. आजचं जे वाचन आहे, पहिलं वाचन हे फिलिपा येथील जी ख्रिस्त सभा होती त्याला उद्देशून लिहिलेलं आहे. संत पॉलने अशा वेगवेगळ्या ख्रिस्त सभेला, कलेसेकरास, कोरिंथीकरास अशा निर्णय लोकांना त्याने पत्राद्वारे त्यांच्याशी संपर्क ठेवला. आता फिलिपी ही जी ख्रिस्त सभा होती ही युरोपातील सर्वात पहिली ख्रिस्त सभा आहे. जी ख्रिस्त सभा किंवा जे चर्च संत पॉलने सिलास आणि तिमोथी यांनी स्थापन केलं. तिथे प्रथम लुदियाचं आणि तिचं घरानं प्रथम त्यांनी बॅप्टिझम झाला, त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं, त्यांनी स्नानसंस्कार घेतला आणि तेथून जणू काही ख्रिस्त सभेचा फाउंडेशन झाला आणि मग बरेचसे लोक ख्रिस्ती झाले. म्हणजे प्रिय बंधूंनो, सुरुवातीला जेव्हा संत पॉल तिथे गेला तेव्हा फिलिपकरांनी संत पॉलला स्वीकारलं नाही. या लोकांनी संत पॉलचा पुष्कळ छळ केला, इवन त्याला ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु संत पॉल जीवावर येऊन देखील घाबरला नाही, डगमगला नाही. त्याने त्याचं अखंडितपणे त्याचं मिशनरी कार्य, सुवार्ता प्रसाराचं कार्य चालू ठेवलं. जरी ते त्याच्याशी द्वेषाने वागले तरी संत पॉल ह्या फिलिपच्या लोकांशी अगदी प्रेमाने वागला आणि त्यांच्याशी नातं प्रस्थापित करण्याचा प्रस्थान त्याने सोडलं नाही. आणि म्हणून फिलिपकरांचं द्वेषाऐवजी प्रेमात रूपांतर झालं, त्यांचं नातं प्रस्थापित झालं. जणू काही त्यांनी फिलिपकरांनी संत पॉलचा स्वीकार केला आणि त्यामुळे स्वीकार केल्यामुळे त्याच्यातील प्रेमळ नातं प्रस्थापित झालं. कधी कधी असं होतं, सुरुवातीला काही लोक आपल्याला मनामध्ये गैरसमज असतो, आपण काही ऐकून असतो आणि मग आपल्यामध्ये एक प्रकारची पूर्वग्रह दूषित भावना असल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करत नाहीत. गैरसमज होतात, अपसमज होतात आणि मग जेव्हा आपण एकमेकात बसतो आणि मग आपण समज होतो, मग आपलं नातं अधिक बळकट होतं, अधिक मजबूत होतं. तसंच संत पॉलचं आणि फिलिपकरात झालं. आता हे पत्र वाचत असताना आपल्याला कळतं की जो पत्राचा जो टोन आहे तो अगदी वेगळा आहे. इतर संत पॉलची जी पत्र आहेत ती वेगळ्या टोनची आहेत, वेगळ्या भाषेत आहेत. परंतु हे जर पत्र वाचलं तर त्याचं अगदी नातं व्यक्तिगत आहे, व्हेरी पर्सनल. या पत्रामध्ये संत पॉलची जी भाषा आहे ती आपलेपणाची आहे. त्याच्यामध्ये त्याचं किती जवळीकतेचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, किती आत्मीयतेचं नातं आहे हे या पत्रातून आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच हे पत्र संत पॉलने फक्त डोक्याने लिहिलं नाही तर हृदयाने लिहिलेलं आहे. त्याची जी भाषा आहे ही हृदयाची भाषा आहे आणि या पत्रामध्ये तो अगदी भावनिक आणि व्यक्तिगत नातं असल्याचं त्याचा अनुभव या फिलिपकरास पत्र यामधून येत होतो. सुरुवातीला आपल्याला दिसतं की संत पॉल ह्या लोकांना शुभेच्छा देतो, ग्रीटिंग्स देतो. जसं आपण मिसाला देखील प्रभू तुम्हाबरोबर असो अशा शुभेच्छा देतो किंवा या प्रकारच्या ग्रीटिंग सकाळी उठल्यानं आपण देतो, गुड मॉर्निंग, नमस्ते, ह्या ग्रीटिंग्स आहेत. तसं संत पॉल देखील ह्या लोकांना की देव आपला पिता आणि प्रभू येशू ह्याची तुम्हाला कृपा आणि शांती लाभो. आणि खरं आहे ते. म्हणजे प्रियबंधू, कधीकधी आपण शुभेच्छा देतो, त्या शुभेच्छेद्वारे देखील आपण नातं प्रस्थापित करत असतो. फिलिपकरांनी
हे नातं बळकट केल्यानंतर संत पॉलला पुष्कळ मदत केली. मी विचार करत होतो हे पत्र वाचत असताना. मी गेले आता जवळजवळ 4थं वर्ष माझं सुरू झालेलं आहे आणि भुईगावकर आणि माझं नातं सुरुवातीला मी जेव्हा लोकांना भेटायला लागलो अगदी हळूहळू हे नातं जिव्हाळ्याचं प्रस्थापित झालेलं आहे आणि आता मला फार कॉन्फिडंट आहे. मला माहिती आहे की त्या भुईगावकरांना मी समजलेलो आहे आणि भुईगावकर मला समजून घेत आहेत. आपल्यामध्ये काही असे परकेपणाची भावना नाही. आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. कदाचित आता मी सगळ्यांच्या घरी भेटू शकत नाहीत कारण कामाचा व्याप वाढलेला आहे, देवळाचा व्याप आहे आणि त्यामुळे कदाचित काही गोष्टी मी करू शकत नाही. तरीसुद्धा एवढ्या वेळात वेळ काढून देखील माझी जी ड्युटी आहे, माझे जे कर्तव्य आहे ते मी नेहमी बजावत असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं नातं फार महत्त्वाचं असतं जे संत पॉलने फिलिपकरा लोकांशी प्रस्थापित केलं. आणि एकदा नातं बळकट झाल्यानंतर काम करणं फार सोपं होतं. फार महत्त्वाचं आहे. कधीही पहिल्या प्रथम नातं प्रस्थापित करणं, नातं बळकट करणं जणू काही तो त्या बिल्डिंगचा फाउंडेशन आहे. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं असतं. पती पत्नीमध्ये म्हणा, कुटुंबामध्ये म्हणा किंवा जेव्हा जिथे आपण कामाला जातो तिथे म्हणा, पहिलं नातं प्रस्थापित करणं, मग काम करणं फार सोपं होतं. काम करणं अगदी सोपं जातं आणि तेच संत पॉलने केलं. संत पॉलला फिलिपकरांनी पुष्कळ मदत केली. त्यांनी पैसे पाठवून त्याच्या प्रेषित कार्यासाठी भरीव मदत केली. त्याच्या सुवार्ता प्रसारामध्ये देखील फिलिपकरांनी त्याला पुष्कळ मदत केली. जेव्हा संत पॉल तुरुंगात होता तेव्हा देखील फिलिपकर किंवा फिलिपातील लोक किंवा तेथील ख्रिस्तसभा त्याच्यासाठी प्रार्थना आणि मदत करत राहिली. जणू काही संत पॉल सांगतो की तुम्ही माझे सहकारी आहात. कारण त्याच्यामध्ये एक व्यवहार होता, देण्या घेण्याचा व्यवहार, द्यायचं आणि घ्यायचं. तर हा व्यवहार म्हणजे जणू काही पॉल तिथे नसताना देखील ते पॉलला मदत पाठवत राहिले. त्यांच्यातील नातं ते अधिक बळकट केले आणि हेच काम आहे आपलं. आता आपण मिशन संडे साजरा केला, तुमच्याकडे पाकिटं पाठवली. मला माहिती आहे आपण कदाचित मिशनरी होऊ शकणार नाही, आपण सुवार्ता प्रसाराचं काम करू शकणार नाही, परंतु जणू काही आम्हाला अगोदर ख्रिस्तसभेने मदत केलेली आहे. जेव्हा आम्ही गरीब होतो, वंचित होतो, तेव्हा परदेशातून आम्हाला मदत आली आणि त्यामुळे आम्हाला फायदा झाला. आम्हाला शिक्षण मिळालं, चर्च तेथे शाळा प्रस्थापित झाली आणि त्याच्यामुळे आमची सुधारणा झालेली आहे. आज आम्ही दुसऱ्यांना देऊ शकतो. जे गरीब आहेत, दीनदुबळे आहेत, जे मिशन कार्य ख्रिस्तसभा मी या ठिकाणी करत आहे त्याला माझी मदत केली पाहिजे, जसं फिलिपकरांनी संत पॉलला मदत केली. माझे प्रिय बंधूंनो, संत पॉलचा एक ध्यास होता की ख्रिस्त सगळीकडे न्यायचा. ही एक प्रकारची त्याची तळमळ होती, कळकळ होती आणि म्हणून संत पॉलने स्वतःला ह्या मिशन कार्यामध्ये झोकून दिलं. त्याने मागचं पुढचं पाहिलं नाही. त्यासाठी त्याला पुष्कळ हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, त्याला मार खावा लागला, परंतु न डगमगता न घाबरता जणू काही त्यानं त्याचं जीवन ह्या मिशन कार्यासाठी वाहून दिलं. आणि म्हणून तो फिलिपकर लोकांचे आभार मानतो की ह्या माझ्या मिशन कार्यामध्ये तुम्ही मला मदत केलेली आहे, तुम्ही माझ्या ह्या कार्यामध्ये पार्टनर आहात, सहकारी आहात आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझे प्रिय बंधूंनो, आपण थोडा वेळ शांत राहून आपण देवाचे आभार मानूया. कारण परमेश्वराचं जे मिशन कार्य आहे ह्या मिशन कार्यामध्ये आपण देखील सहकारी आहोत. आपण देखील आपला वाटा आपण उचलायला पाहिजे. संत पॉल आपल्याला आज विनंती करत आहे, आव्हान करत आहे, जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. आपण प्रार्थना करूया. त्यांचा वाढदिवस आहे. दीप डेनिस डाबरे, सलमा सुरेश मार्टिन, तेरेजा डायस, लविना नोवेल डाबरे, तेरेजा मनवेल डिमलो या सर्व व्यक्तीसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी आपण प्रार्थना करूया.
परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यावं. त्याचप्रमाणे आपली जी मुलं परदेशात आहेत, परगावी आहेत, अभ्यास करत आहेत, कामाला आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. कोरोनाग्रस्त जे आजारी आहेत, घरात किंवा हॉस्पिटलमध्ये आहेत, जे कोरोनाच्या सेवेसाठी आहेत, जे गोरगरीब आहेत, दीनदुबळे आहेत, बेकार आहेत, या सर्व लोकांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वर, आमच्या दानाचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लागले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाची परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवतो.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रस आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या आम्ही तुला जिवंत भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. प्रभू, आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूंचे कोणी प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापड देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या आता आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुणे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषदास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जग
जगाची पापे दूर करणारे देवाची कोकृपा हो, याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झाले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपा पूर्ण तू आम्हाला